माऊली डेव्हलपर्सच्या आपल्या फोंडा साईटवर इलो आणि या ठिकाणी आता आपण लिंटलचं काम चालू केलेलं असा। तर या लिंटलच्या कामाची आपण माहिती व्हिडिओमध्ये पुढे घेणारच असो। तर इकडे आपण शटरिंग ठोकूचा काम चालू करतो आणि या ठिकाणी आपला स्टील देखील लिहिलेला असा। तर संपूर्ण बांधकामाक आपण या ठिकाणी जिंदालचा स्टील वापरतो। तर आता लिंटलसाठी लागणारा 10 mm 8 mm आणि सोबत या ठिकाणी 12 mm चा देखील स्टील आपण आणलेला। तर स्लॅबच्या वेळी बीमला आपण 12 mm चा यूज करणार आहोत, पण आता अवेलेबल होता त्यामुळे आताच आपण ता आणून ठेवलं। त्या ठिकाणी स्टील उतरणं चालू असा। तर ह्यो टेम्पो असा रामा सावंत दादांचो। फोंडा साईडला जर तुमका या ठिकाणी भाड्यासाठी वगैरे हवं असतात तर रामा सावंत दादा म्हणून असतात, तर त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता। तर त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर असं त्या ठिकाणी दिलेले। तर आपण आता स्टील भरून आणला जवळपास 500 आणि हे एक 500 म्हणजे एक टनपर्यंत आपला स्टील असा जर लिंटलला लागणार आणि उरलेला असतात तर आपण स्लॅबला घेतलो। आता आपण या ठिकाणी वरच्या साईडला इलो तर 7 फूट लेवलवर आपण सर्व भिंतींवर या ठिकाणी लिंटल घालतो। ह्याच्यामध्ये पण दोन प्रकारे तुम्ही काम करू शकतास। पहिला म्हणजे फक्त आपले विंडो असतात आणि हे जे डोअर असतात ह्याच्यावर देखील तुम्ही कट लिंटल टाकू शकतास। त्याने तुमचे पैसे पण वाचतात आणि बांधकामात पण शक्यतो का प्रॉब्लेम होत नाही। पण RCC मध्ये ह्या कारणा बेस्ट असता कट लिंटल, कारण जो लोड असता तो आपल्या बीमवर वगैरे असता। खाली प्लेन बीम असता आणि 10 फूट लेवलला आपलं बीम असतं, त्याच्यामुळे RCC स्ट्रक्चरमध्ये कट लिंटल वगैरे चालतात किंवा काही जे बजेट घरं असतात त्याच्यामध्ये देखील कट लिंटल टाकतात। जर तुम्ही प्लेन बीम टाकून कट लिंटल करून जर स्लॅबला देखील बीम घेतलास तरी देखील तसा चालता। पण आपण या ठिकाणी स्ट्रक्चर मजबूत हो हवा याच्यासाठी आपण सर्व भिंतींवर या ठिकाणी लिंटल टाकतो आणि सर्व RCC लिंटल असतात। तर ही जी लिंटलची आपली डेप्थ असता तर ही 6 इंच असता आणि 9 इंच असता रुंदी। तर याच्यामध्ये आपण 10 mm चे बार टाकतो 4 आणि 8 mm चे स्टिरप्स असतात। तर आता ज्यावेळी आपला स्टील या ठिकाणी बांधू त्यावेळी आपण तुमका अपडेट देऊ। त्यानंतर ठिकाणी आपण जे विंडोचे छज्जा असतात ते देखील लिंटलसोबतच कास्ट करतो। तर छज्जाची जी आपली रुंदी असा ही 1.5 फूट असा आणि लांबीक ज्या प्रकारे आपली विंडोची साईज असतात त्याच्या बाहेर आपण 6-6 इंच या ठिकाणी ऑफसेट काढतो, जेणेकरून पावसाचं पाणी वगैरे असतात तर आतल्या विंडोंवर वगैरे येऊ नये। त्याच्यासाठी आपण 1.5 फूट रुंदीचो आणि लांबीक विंडोच्या साईजप्रमाणे या ठिकाणी छज्जा कास्ट करतो। अजून 3 साईड या ठिकाणी येतलो म्हणजे हो आता आपण टॉपचो कास्ट करतो, त्यानंतर हे साईडला आपण स्टील सोडून देतलो आणि मग नंतर या ठिकाणी साईडचे जे कानपे असतले ते आपण या ठिकाणी करणार आहोत। त्यानंतर इकडे हे असत हे आपले बाथरूम। तर ह्यो एक असा मास्टर बेडरूमचं बाथरूम, त्यानंतर एक कॉमन टॉयलेट आणि कॉमन बाथरूम। तर या ठिकाणी आपण संपूर्ण स्लॅब टाकणार आहोत। तर रेग्युलर आपले बाहेरचे स्लॅब असतात हे 5 इंच जाडीचे असतात, पण आपण या ठिकाणी जो इंटरनल स्लॅब असतात तर ह्यो आपण 4 इंच जाडीचं टाकतो। तर त्याच्यासाठी आपण या ठिकाणी 1 इंच वरती फळी मारलेली असं आणि याच्यावरती 1 इंचाची आपली प्लेट येणार आहे। म्हणजे हे 6 इंचामधून 2 इंच गेले 4 इंचाची आपल्याला ही पूर्ण डेप्थ मिळतेली आहे। त्यानंतर जे आपले विंडोचे बाथरूमचे आपले जे वेंट असतात तर त्याच्यावर देखील आपण पूर्ण या ठिकाणी एक 9 इंच जाडीचा संपूर्ण एक छोटं छज्जा घेतला असं, जेणेकरून जे आपल्या बाथरूमच्या खिडकीतून देखील पाणी या ठिकाणी येणार नाही। नंतर अजून एक विषय असता की लॉफ्ट। तर लॉफ्ट आपण इस्टिमेटमध्ये बेडरूम आणि किचनला एक एक प्रोव्हाइड करतो। तो कोणत्याही साईडला मालकांका ज्या प्रकारे हवं त्या प्रकारे आपण देतो। तर या ठिकाणी आपलं सेम 1.5 फूट रुंदीचो आणि जी आपली रूम साईज पूर्ण असतात तर त्या पूर्ण रूम साईजला आपण तो 1 साईड लॉफ्ट या ठिकाणी प्रोव्हाइड करतो। तर ह्यो असा मास्टर बेडरूम। तर मास्टर बेडरूमला या ठिकाणी एक लॉफ्ट इकडे प्रोव्हाइड केलेलो असा। त्यानंतर इकडे असं आपलं एक्सटर्नल एक्झिट म्हणजे या पोर्शनला आपलं जिनो बसणारा। तर बाहेर जाऊसाठी ह्यो आपण डोअर ठेवलेला, तर त्या डोअरच्या वरती देखील आपण या ठिकाणी छज्जा केलेलो असा, जेणेकरून पडवीनंतर कधी करतील मालक त्याच्याबद्दल आपल्याला कल्पना नाही, पण आपण आपल्या स्ट्रक्चरमध्ये आधीच ह्याची काळजी घेतो की बाहेरचं पाणी वगैरे या ठिकाणी डोअरच्या आतमध्ये येतं नाही। तर या जिन्याचं काम देखील आता लिंटलसोबतच चालू होतं। तर त्या या ठिकाणी आपण नंतर तुमका दाखवू ज्यावेळी आपण त्याचा शटरिंग वगैरे करू। तर या ठिकाणी हॉल असा आणि हॉलला देखील सर्व भिंतींवर या ठिकाणी आपण लिंटलचा शटरिंग चालू केलेला असा काम। आता आपण जाऊया किचनकडे। तर इकडे आपण बाथरूमचं स्लॅब या ठिकाणी कास्ट करतो, तर त्याच्यासाठीचे प्लेट बॉटमचे टाकण्याचं काम चालू असा। या ठिकाणी घरमालकांका 2 लॉफ्ट हवे होते, तर आपण शक्यतो जे आपण डोअरची एंट्री करतो
त्याच वॉलवर या ठिकाणी लॉफ्ट प्रोव्हाइड करतो, जेणेकरून जो आपलं फर्स्ट इम्प्रेशन असतं, म्हणजे इकडून ज्यावेळी एखादी व्यक्ती आतमध्ये एंट्री करतात तर त्यांना समोरच्या साईडला काय लॉफ्ट वगैरे समजत नाही, त्यांच्या डोक्यावर या ठिकाणी लॉफ्ट असतात. त्याच्यामुळे आपण जी एंट्री करतो त्याच डोअरवर वरती लॉफ्ट ठेवतो आणि नंतर त्यांना एक एक्स्ट्रा होतो, तर आपण एंट्री साईडच्याच वॉलला या ठिकाणी एक लॉफ्ट प्रोव्हाइड केलेलो असा. या घरामध्ये अजून एक चेंजेस की बहुतेक तुम्ही आपल्या व्हिडिओत बघितलं असतालच की आपलं जो व्हरांड्याचा स्लॅब असता तो 7 फूट उंचीक असता. तर या ठिकाणी हेंका तसं नको, तर जो 3D यांनी बनवल्याने या त्यामध्ये आपलं 10 फूट लेवलला या ठिकाणी स्लॅब आहे. त्याच्यामुळे आपण या ठिकाणी आता जो लिंटल असणार तो डायरेक्ट थ्रू आउट कास्ट करणार आहोत. हे जे 2 कॉलम असतात तर ते आपण वरती घेऊन नंतर 10 फूट लेवलला या ठिकाणी बीम येणार आणि वरती स्लोपिंग स्लॅब आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी स्ट्रक्चर आहे. देवखोलीत पण या ठिकाणी ही देवखोली असा, तर देवखोलीची ओपनिंग देखील ही 4 फूट आहे. तर काही जण या ठिकाणी ह्या 4 फुटाचं 7 फुटाचं बांधकाम न घेता डायरेक्ट 10 फूट देखील बांधकाम घेतात. पण तर ॲक्च्युली ज्यावेळी आपण या ठिकाणी डोअर वगैरे करतो देवाच्या खोलीसाठी स्पेशल, तर ती वरती 3 फुटाची गॅप राहता. त्याच्यामुळे आपण या ठिकाणी एक्स्ट्रा एक लिंटल प्रोव्हाइड करतो आणि त्याच्यावरती बांधकाम करून ह्यो पोर्शन पॅक करतो, जेणेकरून फ्रंटने ज्यावेळी ते डोअर वगैरे लावतले तर आपल्याक जी रेग्युलर आपले हे सर्व जे ओपनिंग्स असतात तर ते एका लेवलला दिसतले. म्हणजे ही आपली ओपनिंग 7 फुटाका सेम या ठिकाणी जी देवखोलीची ओपनिंग असणार ती देखील 7 फुटाक राहतली. तर असं संपूर्ण या ठिकाणी काम चालू आहे. तर आता शटरिंगचं काम चालू आहे. काही दिवसांनी या ठिकाणी स्टीलचं काम चालू होईल. तर आपण स्टील कसा बांधलो त्याची देखील तुमका संपूर्ण अपडेट आपण देतलो. तर इकडे आपला असा स्टील तर जिंदाल असा 550, इकडे असा 550 TMT आणि हे असा आपला 12 mmचा स्टील. त्याच्यानंतर हे असा 10 mmचा आणि इकडे असा 8 mmचा स्टील. तर हे संपूर्ण आपण बंडल या ठिकाणी आणून ठेवलेली असत. तर जसं आता या ठिकाणी शटरिंगचं काम पूर्ण होईल तसं आपण आता स्टील बांधूक घेतलो. तर आज उद्याचा अर्धा दिवस साधारण लागत शटरिंगचं काम कंप्लीट करून, कारण अजून स्लॅबचं बॉटम ठोकीचे कामं चालू आहेत आणि अजून आपलं जिनो पण रवलो असा. तर त्या काम झाल्यानंतर या ठिकाणी जे स्टिरप्स असतात आणि त्याच्यानंतर बीमचा बार बेंडिंग असा ता सुरू होईल. तर त्याचे देखील आपण अपडेट तुमका देतलो. 5 दिवसांनी आपला या ठिकाणी आता लिंटल कास्टिंगसाठी इलेला असा आणि आपण या ठिकाणी आता हँड मिक्सिंगने हे संपूर्ण कॉन्क्रीट बनवतो. आणि लास्ट टाइम आपण बघितलं त्या ठिकाणी शटरिंग आपला चालू होता आणि आता स्टील देखील सर्व बांधून झालेला असा. या ठिकाणी बाथरूमचं स्लॅब हा, सर्व भिंतींवरचा लिंटल, त्याच्यानंतर जे आपले लॉफ्ट असतात बेडरूमचे आणि स्टेअरकेस तर अर्धी म्हणजे मिड लँडिंगपर्यंत हे आपलं संपूर्ण या ठिकाणी स्टील बांधून झाला आणि या ठिकाणाहून आपण कास्टिंग देखील आता सुरू केलेला असा. तर पहिलो डेपो आपण या ठिकाणी मारलेलो आहे. तर ह्या आपण M20 माल बनवतो पूर्ण. त्याच्यानंतर या प्रॉपर मिक्स करूचा लागतं आपल्या माल. हँड मिक्सिंगमध्ये असल्यामुळे छोटासा आपला कॉन्क्रीटचा प्रमाण असतं. या ठिकाणी कॉन्क्रीटची भराई कमी असल्यामुळे या ठिकाणी हँड मिक्सिंग वापरतो. ज्यावेळी आपलं स्लॅब वगैरे मोठा कॉन्क्रीट असता तर त्यावेळी आपण या ठिकाणी मिक्सरचा कॉन्क्रीट करतो. तर हे एकदम लिंटलचंच असत आणि एक फक्त बाथरूमचं स्लॅब आहे, त्याच्यामुळे आपण या ठिकाणी हँड मिक्सिंग पूर्ण प्रेफर करतो. तर हँड मिक्सिंगमध्ये देखील माल मिक्स करताना प्रॉपर आपल्याला माल मिक्स करूचं लागतं. तर याप्रमाणे देखील आपला एक बॅगला साधारण 6 ते 7 म्हणजे 6 वाळू आणि 7 खडी, तर या प्रकारे आपलं पूर्ण प्रॉपर्शन असतं. तर डेपो आपण या ठिकाणी करून ठेवलेले असतात आणि जसा आपलं एखादं पोर्शन क्लिअर होता तसं आपण दुसऱ्या पोर्शनमध्ये सिमेंटचं माल मिक्स करतो. तर या ठिकाणी आपण मागच्या वेळी मेजरमेंट बघितलेली, तर 6 इंच आपली डेप्थ असा आणि 9 इंच याची विड्थ असा. तर या ठिकाणी आपलं फ्रंट डोअर 4 फुटाचं असल्यामुळे आणि त्या ठिकाणी आपली देवखोलीची एंट्री देखील 4 फूट असल्यामुळे इकडे आपण लिंटलला 5 बार घेतलेले असतात. 10 mmचे 5 बार आणि आपले जे स्टिरप्स असतात ते 8 mmचे असतात. सेंटर टू सेंटर डिस्टन्सचा स्टिरप्स आता 7 इंच असा आणि या प्रकारे आपण इकडे संपूर्ण होय चला. तर आपली सिमेंटची गाडी देखील लिहिलेली आहे. आपण अल्ट्राटेक सिमेंट पूर्ण सर्व कास्टिंगसाठी वापरतो, अगदी PCC पासून टोटली ऑल RCC मेंबर्सला. आणि या ठिकाणी आता आपले जे रेग्युलर लॉफ्ट असतात तर त्या रेग्युलर लॉफ्टला आपण या ठिकाणी 10 mmचे 4 बार प्रोव्हाइड केलेले असतात. टॉपला 2 बार आणि बॉटमला 2 बार आणि स्टिरप्स जे असतात ते आपले 8 mmचे असतात रेग्युलर.
त्यानंतर इकडे आपलं असा लॉफ्ट, तर लॉफ्टला आपण अल्टरनेट 10 mm आणि 8 mm असं स्टील यूज केलेला असा. सेंटर टू सेंटर डिस्टन्स असा साधारण 7 इंच असा आपला. आणि या ठिकाणी आपण स्प्रिंग बार देखील यूज करू शकतो. पण या आपल्या लॉफ्टची जी विड्थ असतं म्हणजे जी आपली जाडी असतात तर ती साधारण 3 इंच असल्यामुळे या ठिकाणी आपलं एक स्प्रिंग बार यूज करू भेटत नाही. जर 4 इंच किंवा 5 इंच जर आपलं लॉफ्ट असतात, छज्जा असतात, तर आपण त्या ठिकाणी स्प्रिंग बार यूज करतो, जेणेकरून जी कॉन्क्रीटची जाडी असतात तर ती त्याच्या स्टीलमध्ये बेअर होता. पण या ठिकाणी 3 इंचाचाच आपलं छज्जा असल्यामुळे आपण फक्त प्लेन जाळी या ठिकाणी वापरतो. त्यानंतर जे आपले कानपे येणार आहेत साईडने, तर त्या कानप्यांसाठी देखील आपण स्टील या ठिकाणी सोडून ठेवलेला असा. इकडे आपलं असा किचन, तर किचनच्या साईडला या ठिकाणी 2 लॉफ्ट आहेत. तर ते मालकांवर डिपेंड असतं की त्यांना किती लॉफ्ट हवे आहेत. ते आपण आपल्या एस्टिमेटमध्ये 1 लॉफ्ट प्रोव्हाइड करतो. तर ह्यो 1 लॉफ्ट या ठिकाणी एक्स्ट्रा हवा. नंतर या ठिकाणी स्लॅब बाथरूमचं, तर 7 फूट लेवलला आपण संपूर्ण बाथरूमला स्लॅब या ठिकाणी कास्ट करतो. आणि स्लॅबला देखील आपण 10 आणि 8चा या ठिकाणी स्टीलचा कॉम्बिनेशन घेतलेला असा. मेन बार असतात ते आपले 10 mmचे असतात आणि एकदम आपले डिस्ट्रीब्युशन बार आहेत ते आपले 8 mmचे असतात. आणि सेंटर टू सेंटर डिस्टन्स आपला 6 इंच असा. तर या प्रकारे आपण ही पूर्ण प्लेन जाळी मारून घेतलेली असा. तर ह्यो रेग्युलर स्लॅब असल्यामुळे या ठिकाणी 1 वे किंवा 2 वे वगैरे असे बेंटअप वगैरे येत नाही. हे आपले रेग्युलरच बार येतात. त्यानंतर जे वेंट असतील आहेत विंडोचे, तर त्या ठिकाणी आपण 9 इंचाचा एक छज्जा बाहेर काढलेलो असा. त्यानंतर सेम आपले बेडरूमचे छज्जा असतात ते देखील त्याचं सेम प्रॉपोर्शन. इकडे असा बेडरूमचं लॉफ्ट, ते देखील आपलं साधारण 1.5 फूट आपलं रुंदी कसा, त्याच्यानंतर जाडी कसा 3 इंच आणि लांबी आपण टोटल ऑल ओव्हर जेवढी आपली बेडरूमची लांबी आहे तेवढी घेतलेली आहे. इकडे पण सेम जो आपलं एक्सटर्नल डोअर आहे त्या ठिकाणी देखील आपण एक वरती छज्जा प्रोव्हाइड करतो, जेणेकरून पावसाचं पाणी वगैरे आतमध्ये येता नाही. त्यानंतर इकडे आपलं जिनो या ठिकाणी मिड लँडिंग लेवलपर्यंत आपण कास्ट करणार आहोत. आणि त्यानंतर इकडे वरच्या बाजूक हे आपण जे बार असतात ते सोडून ठेवलेले असतात, जे 10 फूट लेवलपर्यंत या ठिकाणी जातले. जर जिन्याचं जर स्टील बघितलं तर आपण 12 mmचे मेन बार यूज केलेले असतात. आणि आपले जे डिस्ट्रीब्युशन आडवे बार असतात तर ते आपले असतात 10 mmचे. आणि 12 mmचे जे आपले मेन बार असतात तर त्यांचा स्पेसिंग आपण 4 इंच म्हणजे 100 mm ठेवलेला असा. आणि जे डिस्ट्रीब्युशन बार आहेत आपले 8 mmचे 10 mmचे, तर त्या ठिकाणी आपण साधारण 6 इंच स्पेसिंग ठेवलेलं असा. तर हे अशा प्रकारे आपण जिनो मिड लँडिंग लेवलपर्यंत कास्ट केलेलो असा. त्यानंतर जे आपली भिंत असतात तर त्या भिंतीच्या ठिकाणी देखील बीम आपण घेतलेलो असं, जेणेकरून हे बार त्याच्यामध्ये अटॅच होतले. आणि त्यानंतर ज्या ठिकाणी आपली ग्राउंड आहे तर जी आपली ग्राउंड लेवल आहे तर त्या ठिकाणी देखील आपण या ठिकाणी बीम प्रोव्हाइड केलेलो असा. आणि त्या बीममधून आपले जे बार असतात ते थ्रू आऊट बाहेर येऊन या ठिकाणी जो आपलं मिड लँडिंग लेवलचं बीम आहे त्या ठिकाणी गेलेले आहे. त्याच्यानंतर इकडून देखील सेम त्या बीममधून जे आपले रॉड बाहेर पडले आहेत 12 mmचे ते थ्रू आऊट या ठिकाणी 10 फूट लेवलपर्यंत जाणार आहेत. तर असं आपलं पूर्ण जिनो असा. जिन्याचे टप्पे असतात आपले 9 इंच रुंदीक आणि 7 इंच हाईटला असतात. आणि मिड लँडिंग आपला 3 फूट रुंदीचा असा. तर असं एकूण टोटल साईज आहे. जर आपली भराई असणारा स्लॅबची ती देखील 5 इंच असणारा. आणि बीम आपलं असा तो साधारण 14 इंचाचा आणि बॉटमचं बीम देखील आपण 14 इंच या ठिकाणी घेतलेलो आहे. तर इकडे आता आपला कास्टिंग चालू आहे. आता वाजल्यात सकाळचे 11 आणि 10 वाजता साधारण कॉन्क्रीट आपला सुरू झालेला. बघूया आता किती वेळ लागतो. तर साधारण 3 ते 4 वाजेपर्यंत या सर्व कास्टिंग कंप्लीट होत. साधारण 35 बॅग लागण्याचे चान्सेस असतात. तसं आपण एक्स्ट्राच या ठिकाणी स्टील आणून ठेवलेला असा. तर आता बघूया आपला कधीपर्यंत कास्टिंग होतं. आता या ठिकाणी व्हायब्रेटर वगैरे देखील असा संपूर्ण सर्व जे आपले प्लेन बीम वगैरे असतात तर त्या ठिकाणी आपण कॉन्क्रीट मेंबरला व्हायब्रेटर मारतो, जेणेकरून आपला हनी कोम्बिंग वगैरे येत नाही. तर पर्टिक्युलर एक आपलं 7 ते 8 10 फुटाचं पोर्शन कंप्लीट झाल्यावर त्या ठिकाणी आपण वन टाईममध्ये व्हायब्रेटर मारतो आणि मग त्यानंतर या ठिकाणी लेवल करतो.
12:15 वाजले दुपारचे आणि आपला हॉल, देवखोली आणि किचन या साईडवरचे लिंटल आणि लॉफ्ट कंप्लीट झालेले असतात. बाहेरचे छज्जा देखील आपले कंप्लीट झालेले असतात आणि आतापर्यंत आपल्या साधारण 10 बॅग सिमेंटचा कॉन्क्रीट पूर्ण लागलेला असा. अजून महत्त्वाचे 2 टप्पे बाकी आहेत, बाथरूमवरचं स्लॅब आणि त्यानंतर जिनो. तर हे 2 महत्त्वाचे टप्पे आहेत. सकाळी 10 वाजता आपण कॉन्क्रीट कास्टिंगला सुरुवात केलेली आणि आता वाजलेत 12:15. तर पहिल्या टप्प्यात आपलं एवढं काम झालं. तर आता पुन्हा एकदा नवीन डेपो करून दुसऱ्या टप्प्याचं काम आपला सुरू होईल. तर आता आपण लंच ब्रेक घेतो आणि त्याच्यानंतर काम पुन्हा सुरू करतो. 2 वाजलेत आणि आता दुपारनंतरचं काम या ठिकाणी चालू झालेला. मगाशी आपण सकाळपर्यंत हॉल, देवरूम आणि किचन कंप्लीट केलेले आणि आता आपलं एक दुसरं महत्त्वाचं टप्पं म्हणजे बाथरूमचं स्लॅब कास्टिंग करणं चालू असं आता. आणि या ठिकाणी पूर्ण हॉलमध्ये आपण माल प्रिपेअर करून ठेवलेला. तर आता त्याच्यामध्ये मला वाटतं बाथरूम, स्लॅब आणि त्याच्यानंतर हे बेडरूमचे लॉफ्ट वगैरे होतील आणि जिन्यासाठी अजून एक डेपो आपल्या करूचं लागतं. तर बघूया आता अंदाज घेऊन किती आपलं अजून पोत्याचा माल लागता तो. या ठिकाणी पहिल्यांदा आपण आता पाणी वगैरे सर्व मारून घेतला. त्यानंतर आता त्या ठिकाणी जसं जसं माल आपलं पुढे येतो तसं आपण स्टीलचे बार असतात ते वर उचलून त्याचा कवर देखील सोडतलो. बघूया आता ह्या पूर्ण कास्टिंग बघू आपल्याला किती वेळ लागतो तो. सव्वा 5 वाजल्यात संध्याकाळचे आणि आपल्या ठिकाणी लिंटलचं काम पूर्ण झालेलं असा. दुपारनंतर आपण ह्यो स्लॅब, त्याच्यानंतर बेडरूमचे जे लॉफ्ट होते, लिंटल होते आणि जिना पोर्शन, तर या सगळं आपण या ठिकाणी कंप्लीट केला. तर इकडे जिनो पण आता आपलं फायनल झालेलो असा. तर त्याचा मिड लँडिंग आणि जे आपले स्टेप्स होते ते देखील या ठिकाणी आता कास्टिंग झालेले असतात. तर आपलं थोडंसं या ठिकाणी फक्त माल उरलो 4 ते 5 घमेला आणि थोडं आपण या ठिकाणी आधी बॅलन्सच ठेवलेलो. त्याच्यामध्ये सिमेंट आपण मिक्स केलेला नव्हता, कारण जर समजा कमी पडलो तर तो आपण डेपोमध्ये सिमेंट मिक्स करून आपण कॉन्क्रीट तयार करणार होतो. पण जर आपण कॉन्क्रीट प्रिपेअर केलेला जवळपास 12 बॅगचा, तर आता आपला त्याच्यामधलं एक साधारण 1 बॅगचा आपला कॉन्क्रीट राहिला. तर आता जे आपलं PCC करूचा आता त्याच्यावर आपण तर पूर्ण लेईंग करून घेतो. मग नंतर आपल्या PCCच्या वेळी तर चांगला पडत. तर ओके, आजच्या दिवसाचं काम आपला कंप्लीट झालेलं असा आणि आता या ठिकाणी या साईटवरचा लिंटल देखील कंप्लीट झाला. तर अजून आता 1-2 दिवस आपण 2 दिवसांनी साईड्स वगैरे सर्व खोलणार आणि मग नंतर आपल्या 10 फूट लेवलचं बांधकाम या ठिकाणी सुरू होईल आणि त्याच्यानंतरचं काम असताना आपला स्लॅबचा. पण स्लॅबच्या कामाच्या आधी पहिल्यांदा आपण संपूर्ण जो आपला अर्थवर्क का चौथऱ्याचा आता पूर्ण करून घेणार आहोत. त्याच्यामध्ये आपला कॉम्पॅक्शन असणारा, त्याच्यानंतर अँटी टर्माइट ट्रीटमेंट असलेली, सोलिंग असताना आणि PCC असताना. तर हे 4 गोष्टी आता आपले चालू होतील. पहिल्यांदा आपण बांधकाम करून घेणार आणि मग नंतर हे बॉटम सर्व खोलून या ठिकाणी अर्थवर्कची संपूर्ण प्रोसेस सुरू करतो. तर ही व्हिडिओ मंडळी तुमका कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा आणि सिंधुदुर्गात घर बांधकामासाठी माऊली डेव्हलपर्सला नक्की संपर्क करा. चला भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्यावा.